येशूला पाहिले तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्या पुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, येशूवा, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? हालेलुया. बायबल त्या ठिकाणामध्ये मार्क 5 अध्यायामध्ये खूप क्लिअरली लिहिलंय की तो कब्रामध्ये ओरडत असेल. जेव्हा त्याचं मन कित्येक लोकांचं मन परमेश्वराच्या वचनात लागत नाही. कित्येक लोकांचं मन प्रभूच्या उपस्थितीमध्ये लागत नाही. कित्येक लोक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये कलिसियामध्ये जात नाही. का? कारण मनावरती एक दुष्ट आत्मा काम करते, आणि जेव्हा मनावरती दुष्ट आत्मा काम करते, तुमचं लक्ष संसाराच्या गोष्टीकडे लागेल. तुम्ही संसाराच्या गोष्टीकडे काय आकर्षित व्हाल. पण जेव्हा तुमच्या मनावरती एक छुटकारा, एक मोकळीकता असेल, त्यानंतर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसाल. मार्क याचा 5 अध्याय आणि 3 पासून पाहूया. ती कबरेमध्ये राहत असे. हा मनुष्य कुठे राहत होता? बोला, कबरेमध्ये राहत होता. आणि कोणीही त्याला साखर दंडाने सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते. कारण पुष्कळदा त्याच्या पायात बेड्या घालून साखळाने बांधलेले असतानाही त्याने साखळ्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले. बघा, शरीरावरती साखर दंड बांधून सुद्धा तो व्यक्ती कोणाच्या नियंत्रणामध्ये नव्हता. का? कारण एक भूत आत्मा, एक अशुद्ध आत्मा त्या व्यक्तीवरती काम केल्यामुळे तो व्यक्ती नियंत्रणामध्ये नसतो. हालेलुया. ओके खाली. कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते. कोणी त्याला, मराठीमध्ये एक ठिकाणी खूप छान सांगितलंय की कोणी त्याला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कोणाला नव्हतं. वटणीवर आणायला. ओके, पुढे. तो रात्रंदिवस कबरातून आणि डोंगरातून मोठ्याने ओरडत असे आणि दगडांनी स्वतःच ठेचून घेत असे. दगडांनी स्वतःच ठेचून घेत असे. याचा अर्थ काय? जेव्हा तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची मोकळीकता नसल्या कारणामुळे तुमचं मन परमेश्वरामध्ये नाही लागणार. तुम्ही चर्चमध्ये नाही येणार. तुम्ही परमेश्वराचं वचन नाही करणार. तुम्ही त्याच्या भक्तीमध्ये आनंदाने, उल्हासाने नाचणार नाही, गाणार नाही. कंगनात पकडून ठेवली आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतंत्र व्हाल, जेव्हा तुमच्यामध्ये मोकळीकता येईल, तुम्ही आनंदाने, तुम्ही नाचून, तुम्ही गाऊन त्याची स्तुती व त्याची आराधना करा. आज प्रभूला हे म्हणा की प्रभू, माझ्या जीवनामध्ये तुझी मोकळीकता, तुझी स्वतंत्रता मला पाहिजे.